नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जे आपण MST CT 2026 साठी प्लेलिस्ट चालू केली होती, त्याच रिगार्डिंग आज नवीन एक अपडेट आलेली आहे. जे पोरांमध्ये सध्या अफवा पसरत आहे, ऍडमिट कार्ड कधी येतील, केव्हा येतील, ऍडमिट कार्डची डेट काय आहे, एक्झामची डेट काय आहे, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुमच्या क्लिअर होणार. तर सीईटी सेलने अजून पण कोणतीही MST CT 2026च्या रिगार्डिंग ऍडमिट कार्डची माहिती सांगितलेली नाही. असं दरवर्षीच सांगत असतं की ऍडमिट कार्ड लवकर येत नाही. मग पोरं हंबल होतात की ऍडमिट कार्ड कधी येईल, कधी सांगता येत नाही. आणि त्यांना वाटतं की आपला पेपर जवळ आले, पण अजून ऍडमिट कार्ड आपल्या हातात आले नाही. तर आपले ऍडमिट कार्ड कधी येतील? आपले पेपरच्या पुढे असेल. या सर्व गोष्टी त्यांना माहिती होत नाही लवकर. स्टुडंटमध्ये खूप अफवा पसरतात. ऍडमिट कार्ड कधी येतील? ते सर्व गोष्टी आपण आता या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळं क्लिअर करणार. जर तुमचा पेपर हा 11 तारखेला असेल, समज 11 तारखेला 11 11 एप्रिलला असेल, 11 एप्रिलला तुमचा पेपर आहे समज, तर त्याआधी तुम्हाला 4-5 दिवस आधी म्हणजे 4 to 5 days बिफोर ऍडमिट कार्ड येईल समज. ऍडमिट कार्ड भेटून जाईल, ऍप जाईल. तर 12, 13, 14, 15, 16 तारखेला तुमची जर एक्झाम असेल, ते पण 5 ते 6 दिवस आधी ऍडमिट कार्ड येतं. हे सगळ्या वेबसाईट म्हणजे सगळी माहिती तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल साईटवर भेटून जाईल. कोणाला न विचारता डायरेक्ट तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि तिथे लॉगिन करून तुमचं ऍडमिट कार्ड बघायचं. ऍडमिट कार्ड येण्याच्या आधी सिटी येत असते. त्यासाठी सिटी बघा कोणत्या सिटीमध्ये तुमची एक्झाम आहे. त्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड येईल. ते ऍडमिट कार्ड घेऊन आपल्याला एक्झामला जायचं आहे. ऍडमिट कार्ड सगळ्यांनी कंपल्सरी आपलं ऍडमिट कार्ड घेऊन एक्झामला जायचं आहे. ऍडमिट कार्ड घरी विसरायचं नाही, घरी राहून द्यायचं नाही, हरवून टाकू नका. ऍडमिट कार्ड घेऊन जा. ओके. आणि जे ऍडमिट कार्ड अजून काही ऑफिशियल वेबसाईटवर त्यांच्या काही अपडेट आली तर आम्ही तुम्हाला सगळ्यात आधी आम्ही कळू. तसं सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.